नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आरआरबी अँड एसएससी एक्झाम पॅटर्न या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 17 आहे, ज्यामध्ये आपण भारतीय रेल्वे पदभरती 2025च्या परीक्षा दृष्टिकोनाचा आपण परिपूर्ण जो काही आपला सीबीटी अभ्यासक्रम आहे आरआरबी ग्रुप डी साठी, त्याला आपण विषयाने आपण प्रश्न सिरीज मार्फत आपण कव्हर करत आहोत। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल, ज्यामध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर देखील आपण ग्रुप डी चे सोडवलेले आहेत, त्यासोबतच विषयाने आपण प्रश्न देखील पाहिलेले आहे। जर तुम्ही ते पाहिले नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्या सर्व व्हिडिओची लिंक दिलेली आहे। त्यासोबतच आपली स्पेशली आरआरबी ग्रुप डी साठी आपण प्लेलिस्ट देखील क्रिएट केलेली आहे, तर तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या। आणि जर तुम्ही ग्रुप डी ची मराठी भाषेमधून जर तयारी करत असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या, कारण का आपण आपल्या चॅनलवर ग्रुप डी ची व त्यासोबतच एसएससी ची आपण मराठी भाषेतून तुमची परिपूर्ण तयारी आपण करून घेत असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओ मध्ये अनेक सब्जेक्टचे प्रश्न पाहिलेले आहेत। या भागामध्ये आपण भारतीय राज्यघटनेवर आधारित नेमकं तुम्हाला कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात व पीवायक्यू कोणत्या प्रकारचे होते हे संपूर्ण काही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या सीबीटी दृष्टिकोनातून, तर व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। तर मित्रांनो, पाहू आपल्या भाग 17 मधील महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न पहिला असा आहे, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर जे भारतीय राज्यघटनेची मसुदा समिती होती त्याचे अध्यक्ष कोण होते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे आहे थोडक्यामध्ये भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते। तर तुम्हाला ऑप्शन मध्ये बरेच काही ऑप्शन दिसतील जे काही कन्फ्युजन करणारे, पण आपल्याला योग्य त्या समितीचे अध्यक्ष माहिती असतील तर त्याचं आपल्याला उत्तर अचूक पद्धतीने देता येतं। जसं की मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते म्हणून तुम्हाला विचारलं तर त्याचं उत्तर आहे जे की डॉक्टर राजेंद्र प्रसाद। आणि यामध्येच अजून एक प्रश्न निर्माण होतो की संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष कोण होते, असा जर प्रश्न विचारला त्याचं उत्तर होतं जे की सच्चिदानंद सिन्हा हे जे आहेत संविधान सभेचे थोडक्यामध्ये तात्पुरते अध्यक्ष होते। त्यानंतर कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची जी आहे थोडक्यात नेमणूक करण्यात आलेली आहे। त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू कोण होते तर ते आहे भारताचे पहिले पंतप्रधान हे पंडित जवाहरलाल नेहरू होते। तर थोडक्यामध्ये असे काही जे काही कन्फ्युजन करणारे तुम्हाला ऑप्शन असतात जे की माहिती असणं आवश्यक आहे। तर हे संपूर्ण तुम्ही लक्षात ठेवून घ्या, प्रत्येक दृष्टिकोनातून हे आयएमपी आहे। त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला जो की प्रश्न 2 असा आहे, मूलभूत हक्कांची संबंधित राज्यघटनेचे कलम कोणते? तर मूलभूत जे आपले हक्क आहेत त्या संबंधित राज्यघटनेचं कलम कोणतं आहे, तर कोणत्या कलमात नमूद आहे? तर याचं उत्तर आहे थोडक्यात ऑप्शन नंबर ब, जे की 12 ते 35। तर कलम 12 ते 35 मध्ये जे आहे आपले थोडक्यामध्ये जे काही मूलभूत हक्क आहेत राज्यघटनेने दिलेले ते त्यामध्ये आहेत, म्हणजे की मूलभूत स्वातंत्र्य आपलं बोलण्याचं, चालण्याचं, भाषण करण्याचं, धर्म स्वीकारण्याचं, धर्म सोडण्याचं, हे सर्व काही जे आपले मूलभूत हक्क आहेत ते कलम 12 ते 35 मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। तर कलम 1 आणि 13 मध्ये काय नमूद आहे तर कलम 1 आणि 13 मध्ये जे काही संघ राज्याची वैशिष्ट्ये आहेत, जे आपलं राज्य निर्माण झालेले ते सर्व जे आहे कलम 1 ते 13 मध्ये नमूद आहेत। आणि कलम 13 ते 35 मध्ये परत हेच येणार असेल, थोडक्यामध्ये हेच जे की मूलभूत हक्काच्या संबंधितच, आणि ड मध्ये देखील तेच असणार, ड मध्ये हे सर्व येतील, म्हणजे 1 ते 35 पासून जे म्हणजे ज्यामध्ये संघ राज्याची वैशिष्ट्ये व त्यासोबत मूलभूत हक्क हे सर्व काही कलम 1 ते 35 मध्ये येणार असेल। थोडक्यात हे कन्फ्युजन करणारे ऑप्शन आहेत, पण योग्य ते उत्तर आपल्याला जर सर्व काही सविस्तरपणे स्पष्ट माहिती असेल तर त्याचं आपल्याला देता येतं। त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला जो की 3 असा आहे, भारताच्या घटना दुरुस्तीचा अधिकार डॅशला आहे, तर कोणाला आहे घटना दुरुस्तीचा अधिकार? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये क, जे की कायदेमंडळ, ज्यालाच की आपण संसद असं देखील म्हणतो। तर संसदेला जे आहे थोडक्यामध्ये घटना दुरुस्तीचा अधिकार जो आहे तो देण्यात आलेला आहे, ऑप्शन नंबर क, जे की याचं उत्तर होणार असेल। तर सर्वोच्च न्यायालय काय आहे तर सर्वोच्च न्यायालय जे की दुरुस्ती करण्याचा अधिकार नाही, परंतु त्याला जे आहे जे की घटनेचे संरक्षण करण्याचा 100% अधिकार आहे। तर संरक्षण जे आहे जे की सर्वोच्च न्यायालयामार्फत केलं जातं। तर कोणत्याही कलमाचा उल्लंघन न करणे किंवा अशिस्ततापणा आणणे व संविधानाचे संरक्षण करणे हे संपूर्ण काही सर्वोच्च न्यायालयाचं जे की अधिकार आहेत किंवा यांची जिम्मेदारीच आहे सर्वोच्च न्यायालयाची। ऑप्शन नंबर या ठिकाणी क या प्रश्नाचं उत्तर होणार असेल।
त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला जो प्रश्न 14 असा आहे, भारतामध्ये खालीलपैकी कोण मूलभूत हक्काचे पालन जे की पालक असतात, जे की संरक्षण करण्याची जबाबदारी, जे की मी तुम्हाला वरील ऑप्शनमध्ये सांगितलेलं आहे. तर याचं उत्तर आहे जे की ड, सर्वोच्च न्यायालय हे जे आहे थोडक्यामध्ये मूलभूत हक्काचे जे की पालक असतात. ऑप्शन ड या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. जर विद्यार्थ्यांनो तुम्ही RRB ग्रुप डी ची मराठी भाषेमधून तयारी करत असाल आणि जर तुम्हाला एक्झाम सफिशियंट जे की एक्झामला परिपूर्ण असणार जर स्टडी मटेरियल नसेल तर तुम्ही लगेच आपला जो हा व्हॉट्सअप नंबर आहे जो की तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियली आपल्या व्हॉट्सअप सेलरची लिंक दिलेली आहे, तुम्ही त्यावर क्लिक करून RRB ग्रुप डी साठी आपलं असलेले सर्व काही A to Z टेस्ट सिरीजवर तुम्ही अनलिमिटेड नोट्स मागवून घेऊन RRB ग्रुप डी ची मराठी भाषेमधून योग्य ते मिळवून तुम्ही तयारी करू शकता, ज्यामध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन देखील तुम्हाला इन्क्लूड करून टेस्ट बनवून दिलेले आहे, ज्याची प्राइस फक्त आपण 400 रुपये ठेवलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला जे काही टेस्ट सिरीज आहेत ते 200 रुपयासाठी मिळणारे असतील आणि जे आपले अनलिमिटेड नोट्स आहेत ते तुम्हाला नोट्स 200 रुपयात मिळणारे असतील. जर तुम्हाला दोन्ही घ्यायचं असेल तर तुम्ही ते 400 रुपयामध्ये लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळवू शकता. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा तुम्ही या नंबरवर डायरेक्टली RRB ग्रुप डी नोट्स म्हणून टाकून जरी मिळवला तरी मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही 100% अभ्यासक्रम RRB ग्रुप डी चा मिळणारा असेल. ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनो ही एक्झाम क्रॅक करायची आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांनी फक्त मेसेज करून आपला जो काही नोट्स आहे ते 100% मिळवून घ्या. आणि मित्रांनो या बाहेरचं तुम्हाला काहीच विचारलं जाणार नाही, कारण आपले जे नोट्स आहे ते परिपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला कव्हर करून दिले जाणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला करंट अफेअर देखील आपण प्रोव्हाइड करून देत आहोत. तर ज्यांना ज्यांना मिळवायचं आहे त्यांनी नक्की मेसेज करून ते सर्व काही मिळवून घ्या. जर याचं वाचन केलं तर तुम्हाला कोणत्याही बुकची रिक्वायरमेंट नसणारी नसेल किंवा तुम्हाला कोणत्याही कोचिंगची अजिबात गरज पडणारी नसेल. त्यानंतर पाहू आपला पुढील प्रश्न जो की 5वा असा आहे, राष्ट्रपती पदग्रहण समय कोणाकडून शपथ घ्यावी लागते? तर राष्ट्रपती जेव्हा पदग्रहण करतात त्यावेळेस तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की सरन्यायाधीश जे की सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असतात त्यांच्याकडून घ्यावं लागतं. त्यानंतरचा प्रश्न आपला 6वा, राज्यसभेमध्ये किती सदस्य निवडून येतात? तर राज्यसभा जे की वरिष्ठ सभागृह आहे तर याच्यामध्ये किती सदस्य निवडून येतात? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की 238 जे काही आहे सदस्य निवडून येतात. राज्यसभेमध्ये एकूण सदस्य संख्या जी आहे जे की 250 आहे, ज्यामध्ये 238 जे की निवडून येतात तर 12 जे आहेत सदस्य ते जे आहे जे की विशेष सदस्य असतात त्यांची जे आहे राष्ट्रपतीद्वारे जे की राज्यसभेमध्ये निवड केली जाते. तर विधान परिषदेमध्ये राज्यपाल हे निवड करतात तर राज्यसभेमध्ये थोडक्यामध्ये हे जे आहे राष्ट्रपती त्यांची निवड करत असतात. तर निर्वाचित किती असतात? 238 आणि जे राखीवमध्ये असतात ते 12 असे एकूण मिळून जे आहे राज्यसभेत 250 जे की सभासद किंवा सदस्य असतात. तर थोडक्यात ही डीप माहिती आहे, तुम्ही लक्षात असू द्या. त्यानंतरचा प्रश्न आपला 7वा असा आहे, उपराष्ट्रपती हे डॅशचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, कशाचे असतात? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यात क, जे की राज्यसभेचे जे की पदसिद्ध अध्यक्ष असतात उपराष्ट्रपती. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 8वा असा आहे, भारत देशाचे सरसेनापती कोण असतात? जे की देशाचे सरसेनापती कोणास म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की राष्ट्रपती यांना जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतरचा पुढील आपला जो की 9वा प्रश्न असा आहे, बिनविरोध निवडून आलेले भारताचे राष्ट्रपती कोण? तर बिनविरोध निवडून आलेले तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यात क, जे की डॉक्टर नीलम रेड्डी यांची जी आहे थोडक्यामध्ये बिनविरोध जे की राष्ट्रपतीपदी निवडणूक झालेली आहे किंवा नेमणूक झालेली होती, जी काय डॉक्टर नीलम रेड्डी यांचं. तर डॉक्टर नीलम रेड्डी हे जे राष्ट्रपती बनले त्यावेळेस जे की सध्याचे होते कार्यकालीन जे की फखरुद्दीन अली अहमद जे की यांच्या मृत्यूनंतर जे की थोडक्यामध्ये डॉक्टर नीलम रेड्डी हे जे आहे बिनविरोध निवडून आलेले भारताचे राष्ट्रपती होते. ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की 10वा असा आहे, भारतीय लोकसभेचे एकूण जे की सदस्य किती आहेत? भारतीय लोकसभेचे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये याचं अ हे उत्तर होणार असेल, जे की 545 जे की मी सध्याचे एकूण सभासद संख्येहून तुम्हाला हे सांगत आहे चालू घडामोडी दृष्टिकोनातून 545, ज्यामध्ये 543 हे जे आहे जे की निर्वाचित असतात म्हणजे की लोकनिर्वाचित जे की निवडून आलेले आणि 2 जे आहे जे की ॲग्लो इंडियन असतात जे की त्यांची नेमणूक केली जाते 2 सभासदांची. तर या प्रकारे असे 245 जे की सभासद असतात किंवा सदस्य असतात.
त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की 11वा असा आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की औरंगाबाद सध्याचे छत्रपती संभाजीनगर हे जे आहे ते होणार असेल या ठिकाणी थोडक्यामध्ये खंडपीठ आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की 12वा असा आहे, राज्यपाल व मंत्रिमंडळ हे डॅश जे की दुव्यामुळे साधले जाते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की मुख्यमंत्री यांच्या दुव्यामुळे साधलं जातं राज्यपाल व मंत्रिमंडळ. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की 13वा असा आहे, डॅश हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात? राज्याचे म्हटलेलं आहे या ठिकाणी, तर याचं उत्तर होईल ऑप्शन नंबर ब, जे की राज्यपाल हे जे आहे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात. तर देशाचे कोण असतात? तर ते आहे राष्ट्रपती हे जे आहे थोडक्यामध्ये घटनात्मक प्रमुख असतात. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की 14वा असा आहे, भारतात केंद्रीय कॅबिनेटचे बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की पंतप्रधान हे जे आहे जे की भूषवितात. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की आपला 15वा प्रश्न आहे, भारतीय शासन प्रणाली कोणत्या प्रकारची आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की लोकशाही प्रकारचे आहे. त्यानंतर 16वा प्रश्न, भारताचा घटनात्मक प्रमुख कोण? जे की मी तुम्हाला वर सांगितलेलं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की राष्ट्रपती हे असतात. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की 17वा प्रश्न असा आहे, लोकसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या राज्याला आहेत? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ब, जे की उत्तर प्रदेश. एकूण जागा किती आहेत? तर यासाठी 80 जागा आहेत. त्यानंतर बिहारमध्ये किती जागा आहेत? तर 40 जागा आहेत. त्यानंतर जे आहे जे की मध्य प्रदेश, त्यामध्ये किती आहेत? तर यासाठी 29 जागा, आणि जे उर्वरित शेवटचे राजस्थान आहे यासाठी एकूण 25 जागा आहेत. पण सर्वाधिक कोणत्या राज्याला आहे? तर ते आहेत उत्तर प्रदेश या राज्याला आहेत. त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न जो की 18वा असा आहे, लोकसभेचा कार्यकाळ डॅश वर्ष असतो? तर हा क्वेश्चन तुमच्यासाठी आहे, क्वेश्चन फॉर यू मधला. या प्रश्नाला तुम्हाला योग्य उत्तर माहिती असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. ऑप्शन अ आहे 5 वर्ष, ब आहे 6 वर्ष, क आहे स्थायी आणि ड आहे वरील सर्व. तर कोणतं याचं उत्तर होऊ शकेल हे खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि तुम्ही ग्रुप डी ची तयारी 100% क्रॅक करायची मधून तुम्ही करत असाल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येणं अपेक्षित आहे. जर येत नसेल तर मी खाली याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगणार असेल. तर असे होते मित्रांनो आजच्या व्हिडिओमधले आपले काही टॉप आपण 80 क्वेश्चन जे की आपण या भागामध्ये पाहिलेले आहे. तर विषयाने आपण सिरीज पाहत असल्यामुळे तुमचा विषय नाही अभ्यासक्रम कव्हर होणार असेल, त्यामुळे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, आणि ज्यांना कोणाला टेस्ट सिरीज किंवा नोट्स हवे असतील त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप चॅनलला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या. तर व्हिडिओमध्ये तोपर्यंत